इस्लामाबादमध्ये अमेरिका इराणची मॅरेथॉन शांती वार्ता, सुरक्षा, राजकारण, लष्कर, अर्थव्यवस्था आणि कायदेशीर मुद्द्यांवर चर्चा. हॉर्मुझवरून अजूनही तणाव, आज पुन्हा चर्चेची शक्यता. पाकिस्तानात शांती वार्ता सुरू असतानाही इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले सुरूच. गेल्या 24 तासात 97 जणांचा मृत्यू, तर आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात 2020 जण ठार. सुनेत्रा पवार आज प्रचाराचा नारळ फोडणार. कन्हेरीतील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला करणार सुरुवात. राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार. भगीरथ भालके आणि त्यांच्या पत्नी शिवसेनेत प्रवेश करणार. तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंतही हाती घेणार शिवधनुष्यबाण. उपमुख्यमंत्री शिंदे आज पंढरपूरच्या दौऱ्यावर. नाशिकमधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील नामांकित कंपनीला टाळं लागणार. कंपनीतील कर्मचाऱ्यांना मुंबई पुण्याला स्थलांतरित करणार. ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंवर मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू. अतिथकवा आणि छातीतील संसर्गामुळे रुग्णालयात दाखल. आशा भोसलेंचे नाव जराई भोसलेंची एक्सपोज करत माहिती. राज्यातील स्कूल बसची मनमानी मोडीत निघणार. बसचं भाडं आता सरकार ठरवणार. शालेय वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासंदर्भात सरकारकडून अधिसूचना जारी. यंदाच्या आयपीएलच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्सनं उघडलं विजयाचं खातं. दिल्ली कॅपिटल्सवर 23 धावांनी विजय. संजू सॅमसनची नाबाद 115 धावांची खेळी. नमस्कार, मी माधवी देसाई. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या प्रकृती संदर्भात. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना तातडीनं मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. छातीतील संसर्गामुळे त्यांच्यावर आपत्कालीन वैद्यकीय विभागात उपचार सुरू आहेत. आशा भोसलेंची नात जनाई भोसलेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. 92 वर्षांच्या आशा भोसलेंच्या प्रकृतीवर डॉक्टर सतत लक्ष ठेवून आहेत. दरम्यान मंत्री आशिष शेलार यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन आशा भोसलेंच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. तर आशा भोसलेंची प्रकृती खालावल्यानं काल संध्याकाळी त्यांना अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं. त्यानंतर आशिष शेलारांनी जाऊन आशा भोसलेंच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. तर आपले प्रतिनिधी अजय माने सध्या ब्रीच कँडी रुग्णालयाबाहेरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजय, सध्या आशा भोसलेंची प्रकृती कशी आहे? रुग्णालयाकडून काही माहिती मिळते का? आपण जर पाहिलं तर जनाई भोसले यांनी ही सगळी माहिती जी आहे ती सांगितली ट्विटर एक्स पोस्टवर पोस्ट करत. त्याच्यानंतर आशिष शेलार जे ते या ठिकाणी आले होते. या ठिकाणी जे असलेले रुग्णालयीन कर्मचारी किंवा मग प्रशासनाशी संपर्क केला असता त्यांनी त्याकडून सांगण्यात आहे की या संदर्भातलं एक सविस्तर माध्यमांसाठीची नोट जी आहे ती काढली जाईल आणि त्यामध्ये आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत जे ती सध्याच्या स्थितीत असलेली जी काही माहिती असेल ती देण्यात येईल. पण आपण जर पाहिलं तर काल संध्याकाळी उशिरा संध्याकाळी जे ते अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याचं जे ते जनाई भोसले यांनी सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर त्यांना जे ते ब्रीच कँडी या रुग्णालयात जे ते दाखल करण्यात आलं होतं. आणि त्याच्यानंतर मग जे ते त्यांना ICUमध्ये सध्या तरी त्या आहेत अशी माहिती जी आहे ती इथल्या अधिकाऱ्यांनी आणि डॉक्टरांनी देण्यात आलेली. समदानी म्हणून इथले जे वरिष्ठ डॉक्टर आहेत ते त्यांच्यावर जे ते उपचार करत आहेत आणि त्यांच्याकडूनही असंच सांगण्यात येत आहे की त्यांची प्रकृती स्थिरावते. पण सध्या कुठलीही माहिती जी आहे ती देण्यासाठी जे ते अधिकृतरित्या माहिती देण्यासाठी रुग्णालय प्रशासन जे ते मनाई करत आहे. रुग्णालय प्रशासनाकडून सतत सांगितलं जातं आहे की आमच्याकडून थेट माध्यमांसाठी जे ते वेगळं बुलेटिन प्रेस नोट जी आहे ती रिलीज केली जाईल. आणि त्याच्यामध्ये नेमकं आशा भोसले यांना काय काय झालं, त्याच्यावर नेमक्या काय काय उपचार जे ते रुग्णालयाकडून केले त्याबाबतची सगळी माहिती जी आहे ती देण्यात येईल. आणि त्यासोबतच पुढे भविष्यात त्यांना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची त्याबाबत सुद्धा माहिती जी आहे ती देण्यात येईल. त्यामुळे रुग्णालयाकडून सुद्धा म्हटलं जातं की सध्या त्या ICUमध्ये आहेत पण त्यांच्या परिस्थितीबाबत संपूर्णतः माहिती जी आहे ती माध्यमांमध्ये देण्यास जी आहे ती त्यांच्या कुटुंबांकडून सुद्धा मनाई करण्यात आलेली. आणि त्यामुळे रुग्णालय प्रशासन सुद्धा जे ते अगदी सावधगिरीने माहिती जी आहे ती देताना पाहायला मिळते. त्यामुळे आता येणाऱ्या प्रेस नोटमध्ये किंवा मग रुग्णालयाकडून जी काही माहिती अधिकृतरित्या बुलेटिनमधून बाहेर येईल त्याच्यात नेमकं काय काय म्हटलं जाईल
हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण दुसरी बाब म्हणजे की आशा भोसले यांची प्रकृती खालावल्याची माहिती जी ती त्यांच्या नात जनाई भोसले यांनी दिलेली आहे. त्यामुळे त्याच्यानंतर अनेक लोक त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी येत होते. त्यांनाही सांगण्यात आलेले आहे की रुग्णालयात जी आहे ती गर्दी करू नका किंवा मग त्यांची प्रकृती स्थिर होऊ शकते, त्यांना कोणीही भेटू नका. आशा भोसले यांच्या प्रकृती संदर्भात तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद या माहितीसाठी. दरम्यान जनाई भोसले यांनी सोशल मीडियाद्वारे काय माहिती दिली आहे आपण पाहूयात. थकवा आणि छातीत संसर्ग झाल्यामुळे आशा भोसलेंना रुग्णालयात दाखल केलंय. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून लवकरच प्रकृतीत सुधारणा होईल. या काळात कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर राखावा. आशा भोसलेंच्या प्रकृतीबाबत पुढील अपडेट ही सकारात्मक असेल. आता बातमी आहे इस्लामाबादेत सुरू असलेल्या शांती चर्चेची. पाकिस्तानच्या इस्लामाबादेत गेल्या 16 तासांपासून अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळात सुरू असलेल्या शांती वार्ता काही वेळासाठी थांबल्याची माहिती मिळते. काल दुपारी 1 वाजल्यापासून दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू होती. हॉर्मुझ सामुद्रधुनीवरून दोन्ही देशांमध्ये मतभेद कायम आहेत. सलग सुरू असलेल्या चर्चेत दोन्ही देशांनी ब्रेक घेतलेल्याचं समजतंय. 16 तासांच्या चर्चेनंतर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स पत्रकार परिषद घेणार आहेत. इराणच्या प्रतिनिधींशी व्हान्स चर्चा करण्याची शक्यता आहे. 47 वर्षांनंतर अमेरिका आणि इराणमध्ये समोरासमोर चर्चा झाली आहे. पहिल्या टप्प्यात साधारण 4 तास चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीत सुरक्षा, राजकारण, लष्कर, अर्थव्यवस्था आणि कायदेशीर मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. अमेरिकेच्या बाजूने उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स तर इराणच्या बाजूने संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिफाफ यांनी नेतृत्व केलं आहे. तर इराण आणि अमेरिका यांच्यात इस्लामाबादला सुरू असलेली मॅरेथॉन चर्चा आज देखील कायम असेल. हॉर्मुझची सामुद्रधुनी हीच आता या चर्चेच्या केंद्रस्थानी असेल. हॉर्मुझची सामुद्रधुनी हा आंतरराष्ट्रीय जलमार्ग आहे आणि त्यामुळे त्यावर इराणचं नियंत्रण नको, ती मुक्तच असावी अशी ठोस भूमिका अमेरिकेने घेतली आहे. तर इराण मात्र सामुद्रधुनीवर स्वतःचं नियंत्रण ठेवू बघतोय. याच मुद्द्यावरून आज चर्चेत वादंग होण्याची शक्यता आहे. एकूणच हा मुद्दा आता सकारात्मक चर्चेत गतिरोधक ठरतोय. तर या चर्चेमध्ये इराणची मालमत्ता गोठवल्याचा मुद्दा देखील केंद्रस्थानी होता. नेमकी किती मालमत्ता गोठवलेली आहे आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात. तर इतर देशात इराणची गोठवलेली मालमत्ता आपण पाहतोय. एकूण गोठवलेली मालमत्ता आहे तब्बल 11 लाख कोटी. अमेरिकेनं इराणची 18,000 कोटी मालमत्ता गोठवलेली आहे. तर चीननं सुमारे 1.80 लाख कोटी रुपयाची मालमत्ता गोठवली आहे. जपानकडून 13,500 कोटींची मालमत्ता गोठवण्यात आली आहे. तर ब्रिटन आणि नेदरलँडकडून 20,700 कोटींची मालमत्ता गोठवण्यात आली आहे. दक्षिण कोरियाकडून 63,000 कोटी तर इराककडून 54,000 कोटीची मालमत्ता गोठवण्यात आली आहे. लक्झेंबर्गकडून 14,400 कोटी इतकी मालमत्ता गोठवल्याची माहिती समोर येते आहे. तर इस्लामाबादमध्ये चर्चा सुरू असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला डिवचलंय. इराण एक अपयशी देश असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसंच अमेरिकेकडे तेलाचे जगातले सगळ्यात मोठे साठे आहेत आणि रिकामे टँकर अमेरिकेकडे तेल भरण्यासाठी येत आहेत असा दावाही त्यांनी केलाय. हॉर्मुझची सामुद्रधुनी लवकरच खुली होईल असा विश्वासही ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. तर पाकिस्तानच्या इस्लामाबादेत अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळात चर्चा सुरू असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र एक्स या सोशल मीडिया अकाउंटवरून इराणला डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीत असं चित्र आहे. दोन्ही देशांमध्ये गहन चर्चा सुरू असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलंय. मात्र दोन्ही देशांमध्ये करार नाही झाला तरी मला काहीही फरक पडत नाही असंही ट्रम्प यांनी म्हटलंय. काहीही झालं तरी आम्हीच जिंकणार, अमेरिकेच्या दृष्टिकोनातून विजय आमचाच झालाय असंही ट्रम्प यांनी म्हटलंय. तर इराण आणि अमेरिकेतली चर्चा रुळावर आलेली असतानाच इस्रायल आणि लेबनॉनमध्ये मात्र हल्ले प्रतिहल्ले सुरूच आहेत. येत्या 14 तारखेला दोन्ही देशांमध्ये अमेरिकेत चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. पण त्याआधी इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात लेबनॉनच्या 10 नागरिकांचा मृत्यू झालाय.
तर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स यांची पत्रकार परिषद सुरू झाली. आपण थेट जाऊया. How many times we talked to him? A half dozen times, a dozen times over the past 21 hours. We obviously also talked to Admiral Cooper, to Pete, to Marco, to the entire national security team. We talked to Scott Bessent a number of times. So look, we were constantly in communication with the team because we were negotiating in good faith. And we leave here with a very simple proposal, a method of understanding that is our final and best offer. We'll see if the Iranians accept it. Thank you. Mr. Vice President, where does this leave the Strait of Hormuz? तर याच शांती वार्तेसंदर्भात पुढच्या बातमीकडे जाऊयात. दरम्यान अमेरिका आणि इराणमध्ये एकीकडे चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे इस्रायलने लेबनॉनवरचे हल्ले सुरूच आहेत. आणि आता JD व्हान्स यांनी नेमकं काय म्हटलं आपण पाहतोय. इराणच्या शिष्टमंडळासोबत 21 तास चर्चा झाल्याचं JD व्हान्स यांनी म्हटलेलं आहे. इराणच्या शिष्टमंडळासोबत तब्बल 21 तास चर्चा झाली अशी माहिती JD व्हान्स यांनी दिली आहे. तर अमेरिकेमार्फत JD व्हान्स आणि त्यांचे इतर अधिकारी या चर्चेत सहभागी झालेले आहेत. काल दुपारपासून या चर्चेला सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत तब्बल 21 तास ही चर्चा झालेली आहे. कोणत्याही अंतिम निष्कर्षापर्यंत अद्याप पोहोचलो नाही असे JD व्हान्स यांनी म्हटलं आहे. इराणच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या 21 तासांच्या चर्चेनंतरही कोणत्याही अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचलो नसल्याचं JD व्हान्स यांनी सांगितलेलं आहे. तर इस्लामाबादेत ही चर्चा सुरू आहे. इराण आणि अमेरिकेमध्ये ही थेट चर्चा होतीये. युद्धविरामादरम्यान महत्त्वाच्या मुद्द्यांवर ही चर्चा सुरू आहे. मात्र अजूनही कोणत्याही मुद्द्यावर एकमत झालं नसल्याचं समजतंय. दरम्यान अमेरिका आणि इराणमध्ये एकीकडे चर्चा सुरू असताना दुसरीकडे इस्रायलचे लेबनॉनवरचे हल्ले सुरूच आहेत. काल इस्रायलच्या हल्ल्यात लेबनॉनमध्ये मोठं नुकसान झालंय. इस्रायलनं दक्षिणी लेबनॉनमधील अल तैरी या शहरावर हवाई हल्ला केलाय. इस्रायलच्या हवाई हल्ल्यामध्ये लेबनॉनमधील 97 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा लेबनॉन सरकारनं केलाय. तर 133 जण जखमी असल्याची माहिती मिळते. दरम्यान आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात लेबनॉनमध्ये 2020 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये 165 लहान मुलांचाही समावेश आहे. तर 248 महिलांचाही मृत्यू झालाय. पाकिस्तानच्या परकीय चलन साठ्याला स्थिरता देण्यासाठी सौदी अरेबिया आणि कतार यांनी मिळून 5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची आर्थिक मदत देण्याचं आश्वासन दिलंय. ही मदत अशावेळी जाहीर करण्यात आली आहे जेव्हा पाकिस्तान एप्रिलच्या अखेरीस संयुक्त अरब अमिरातीला 3.5 अब्ज डॉलर्सची परतफेड करण्याच्या तयारीत आहे. या आर्थिक मदतीमुळे पाकिस्तानच्या परकीय चलन साठ्यावरचा दबाव काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. तसंच या निर्णयामुळे देशाच्या आर्थिक स्थिरतेला आधार मिळू शकतो असंही मानलं जात आहे. वळूयात आता राज्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींकडे. राज्यातील स्कूल बसची मनमानी मोडीत निघणार असून बसचं भाडं आता सरकार ठरवणार आहे. शालेय वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासंदर्भात सरकारनं अधिसूचना जारी केली आहे. नवीन नियमांनुसार स्कूल बसचं भाडं आता प्रादेशिक परिवहन प्राधिकरण निश्चित करेल. विद्यार्थ्यांकडून फक्त मासिक भाडंच आकारलं जाईल. एक रकमी आगाऊ रक्कम घेण्यास मनाई करण्यात आली आहे आणि त्यामुळे पालकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. तसंच शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मोठे बदल करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतलाय. त्यानुसार आता स्कूल बसना डिजिटल सेफ्टी मॉनिटरिंग सिस्टीम आणि पॅनिक बटन बसवणं बंधनकारक असेल. शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय. तर स्कूल बसचं भाडं हे अतिरिक्त असतं किंवा आवाजावी असतं असं पालकांचं कायमच म्हणणं असतं. शाळा अतिरिक्त भाडं आकारतात आणि त्यामुळे पालकांना भुर्दंड सहन करावा लागतो. आता पालकांना यातून काहीसा दिलासा मिळणार आहे कारण आता सरकार या स्कूल बसचं भाडं ठरवणार आहे आणि सरकारनं ठरवलेलीच रक्कम आता या स्कूल बससाठी घ्यावी लागणार आहे. ती रक्कम देखील दर महिन्याला घ्यावी लागेल. एक रकमी रक्कम घेण्यासही आता मनाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे स्कूल बस संदर्भात प्रादेशिक परिवहन महामंडळानं अतिशय महत्त्वाचं पाऊल उचलल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे. आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत. वेदांत, स्कूल बस संदर्भात कायमच पालकांच्या तक्रारी असतात. हे पाहता परिवहन मंत्रालयानं मोठं पाऊल उचललंय.
खरं तर याआधी सुद्धा 2 वेळेस बैठक स्कूल बस असोसिएशन त्यासोबतच स्कूल बस मालक संघटनांसोबत झाली होती आणि त्यामध्ये स्कूल बस जे भाडं आहे ते नेमकं कसं असावं या संदर्भात चर्चा झाली होती आणि त्यामुळे जी स्कूल बस मालकांची अनेक शाळांमध्ये जी मनमानी चालायची आणि स्कूल बस भाडं हे वाढवलं जायचं, काही ठिकाणी वर्षाला वार्षिक भाडं घेतलं जायचं, या सगळ्यावर एक कठोर नियम आता परिवहन विभागाकडनं आणले जाणार आहेत आणि त्यामुळे परिवहन विभाग हे स्कूल बसचं भाडं महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये काय असावं हे ठरवणार आहे. त्याशिवाय मासिक भाडं हे पालकांना द्यावं लागणार आहे. जसं मी आधी सांगितलं की वार्षिक भाडं हे घेतलं जायचं, त्यामुळे आता मासिक भाडं घेतलं जाणार आहे. त्याशिवाय सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं त्यासोबतच जे प्राथमिक शाळेत जे विद्यार्थी असतात त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं काय काय पावलं असावीत या सगळ्याची नियमावली ही परिवहन विभागाकडनं ठरवली जाणार आहे. 15 दिवस अभिप्राय सूचनेसाठी दिलेले आहेत आणि त्यानंतर एक ड्राफ्ट परिवहन विभागाकडनं जारी केला जाईल. माधवी. वेदांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. यानंतर बुलेटिनमध्ये घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा मॉर्निंग प्राईम टाईम मधून. आता एक धक्कादायक बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून. बॅचलर ऑफ कॉमर्सच्या 3ऱ्या वर्षाचा डायरेक्ट टॅक्स विषयाचा पेपर फुटल्यानं खळबळ उडाली आहे. परीक्षा सुरू होण्याच्या अवघ्या 1 तास आधीच 140 रुपयात या पेपरची व्हॉट्सअपवर विक्री सुरू होती. ही बाब एका कॉलेजच्या संचालकांच्या लक्षात आली आणि पेपर फुटीची माहिती त्यांनी तत्काळ विद्यापीठाला दिली आहे. यानंतर विद्यापीठानं कारवाईला सुरुवात केली आहे. इयत्ता 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा हटवण्यात आलाय आणि त्यामुळे एनसीईआरटी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. या निर्णयामुळे राज्यात संतापाची लाट उसळली असून शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटायला लागल्या. मराठा साम्राज्याचा इतिहास हा केवळ अभ्यासाचा विषय नसून तो स्वाभिमान आणि पराक्रमाचं प्रतीक मानला जातो. अशावेळी विद्यार्थ्यांना मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशाच अभ्यासक्रमातून हटवण्यात आल्यानं इतिहास पुसण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप होत आहे. यावर छत्रपती घराण्याकडूनही आक्रमक भूमिका घेतली गेली आहे. छत्रपती विरुशालीराजे भोसले यांनी या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. एनसीईआरटीने इयत्ता 8वीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा हा काढून टाकलेला आहे आणि ही अतिशय खेदजनक आणि निषेधार्ह गोष्ट आहे. मराठा साम्राज्य हा केवळ इतिहास नाही तर तो आपल्या स्वाभिमानाचा, पराक्रमाचा आणि राष्ट्ररक्षणाचा जिवंत वारसा आहे. या संदर्भातील काही कायदेशीर बाबी आहेत त्या आत्ता आम्ही तपासत आहोत आणि पुढील निर्णय त्या वेळेला घेतला जाईल. मुंबईत 182 इमारती धोकादायक स्थितीत आहेत. पावसाळ्यापूर्वी केलेल्या तपासणीत 182 इमारती धोकादायक असल्याचं उघड झालंय. या इमारतींवर तातडीनं कारवाई न झाल्यास पावसाळ्यात मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. 182 पैकी 152 खासगी, 52 महापालिकेच्या तर 8 म्हाडाच्या इमारती आहेत. या सर्व इमारती पावसाळ्यापूर्वी रिकाम्या करणं आवश्यक आहे. सहलीचा आनंद लुटण्यासाठी धबधब्यावर गेलेल्या 4 मैत्रिणींच्या आयुष्यातील हा क्षण अखेरचा ठरलाय. फोटो काढण्याच्या नादात पाय घसरून खोल पाण्यात पडल्यानं 3 अल्पवयीन मुलींचा मृत्यू झालाय. विशाखापट्टणम जवळच्या अनंतगिरी टेकड्यांमधील मुलमुक्की या धबधब्यावर गुरुवारी ही हृदयद्रावक घटना घडली आहे. एस त्रिशा, एस रत्नकुमारी आणि एस पवित्रा अशी मृत मुलींची माहिती आहे. नावं आहेत तर कठड्यावरून फोटो काढत असलेली जखमी मुलगी एस अंजलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या चौघीही एकमेकींच्या नातेवाईक होत्या. आता शांती वार्तेतून आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची अपडेट येते. अमेरिका आणि इराणमध्ये शांती वार्ता अयशस्वी ठरलेली आहे. जवळपास 21 तास कालपासून ही चर्चा सुरू आहे. मात्र सध्या तरी ही शांती वार्ता अयशस्वी ठरल्याचं समजतंय. जेडी वान्स यांनी काही वेळापूर्वी सांगितलेलं आहे की अजूनही या शांती वार्तेमध्ये कुठलीही ठोस अशी उपाययोजना सुचवण्यात आली नाहीये किंवा कुठलाही ठोस असा मार्ग निघालेला नाहीये. त्यामुळे अमेरिकेचं शिष्टमंडळ आता परतणार आहे असं जेडी वान्स यांनी म्हटलेलं आहे. तर अतिशय मोठी अपडेट येते. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेली शांती वार्ता ही अयशस्वी ठरलेली आहे. संपूर्ण जगाचं लक्ष या शांती वार्तेकडे होतं कारण यातून काहीतरी मार्ग निघेल अशी सगळ्यांनाच आशा होती. मात्र
ज्या काही इराणच्या अटी होत्या त्या काही अमेरिकेला मान्य नाही आहेत आणि अमेरिका जे दावे करत आहे, अमेरिकेकडून ज्या गोष्टी मांडल्या जातात त्याला इराणकडून ठाम विरोध होत आहे. हे पाहता अमेरिका आणि इराणमध्ये शांती वार्ता निष्फळ ठरल्याचं समजतंय. त्यामुळे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. 21 तास थेट चर्चा झालेली आहे अमेरिका आणि इराणमध्ये. पाकिस्तानच्या इस्लामाबादेत काल 21 तासांहून अधिक काळी चर्चा झाल्यानंतर अमेरिका आणि इराणमध्ये शांती वार्ता निष्फळ ठरल्याचं समजतंय. JD व्हान्स यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे. आता अमेरिकेचं शिष्टमंडळ अमेरिकेत परतणार असल्याची माहिती JD व्हान्स यांनी दिलेली आहे. अमेरिका इराणमध्ये शांती वार्ता 21 तास सुरू होती. मात्र 21 तासाच्या या दीर्घ चर्चेनंतरही कुठलाही मार्ग निघालेला नाहीये. ही शांती वार्ता पूर्णपणे निष्फळ ठरलेली आहे. त्यामुळे आता अमेरिका पुढचं पाऊल नेमकं काय उचलणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. पुन्हा एकदा इराणवर हल्ल्यांची मालिका सुरू होणार का? तितक्याच ताकदीनं अमेरिका आता इराणमध्ये हल्ले करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. 2 आठवड्याचा युद्धविराम घेण्यात आलेला होता. त्यानंतर ही शांती वार्ता झालेली आहे. मात्र ही शांती वार्ता निष्फळ ठरलेली आहे आणि त्यानंतर आता युद्धाचं नेमकं काय होणार, पुढचं पाऊल अमेरिकेचं काय असणार, इराण पुढे काय करणार हे पाहणंही महत्त्वाचं असेल. या शांती वार्तेची काही पुढची फेरी होणार का हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असेल. मात्र पाकिस्तानच्या इस्लामाबादेत झालेली शांती वार्ता निष्फळ ठरल्याचं अमेरिकेतर्फे कळवण्यात आलंय. आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत. सोमेश, अत्यंत महत्त्वाची बातमी येते, शांती वार्ता निष्फळ ठरली आहे. निश्चितच माधवी, याविषयीचा अंदाज हा जवळपास सगळ्या जगाला होताच की इराण आणि अमेरिकेमध्ये जी शांती वार्ता पाकिस्तानात इस्लामाबादात होऊ घातली आहे ती कितपत यशस्वी ठरणार. कारण पाकिस्तानकडे विश्वासार्ह म्हणून त्या दृष्टीने पाहत नाहीत जगभरातले देश आणि अमेरिकेसाठी सोयीचा देश म्हणून पाकिस्तानामध्ये चर्चा सुरू झाली. परंतु 21 तासाच्या चर्चेनंतर आता JD व्हान्स यांनी म्हटलेलं आहे की आम्ही कोणत्याही प्रकारच्या कुठल्याही सहमतीवरती पोहोचलेलो नाही आणि त्याशिवाय यांनी म्हटलंय की इराणकडे अण्वस्त्र नाहीत या मुद्द्यावर ही जी आमची टर्म आहे ती ऍक्सेप्ट केली गेली नाही आणि त्यामुळे आता आम्ही कुठल्याही प्रकारची आमची सहमती, आमची शस्त्रसंधी झालेली नाही किंवा शांततेचा करार झालेला नाही आणि त्यामुळे आम्ही आता अमेरिकेला परत चाललेलो आहोत असं त्यांनी म्हटलंय. इराणवर आम्ही शर्त ठेवली होती की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये न्यूक्लिअर पोझिशन मध्ये नसलं पाहिजे आणि ती जी आमची अट होती ती अट इराणने स्वीकारली नाही आणि त्यामुळे आम्ही आता परत चाललोय असं म्हणत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स हे आता इस्लामाबादेतून पुन्हा अमेरिकेकडे जाणार आहेत. त्यामुळे परंतु लगेच यामुळे युद्ध सुरू होईल असाही अंदाज मांडण्याचं काही कारण नाही. करायची शक्यता आहे की काही दिवस अशीच स्थिती राहील आणि नंतर पुन्हा जसं दर काही दिवसांनंतर इराणवरती अण्वस्त्र कार्यक्रम आज सुरू आहे किंवा अण्वस्त्र आहेत या नावाखाली अमेरिकेकडून हल्ला केला जायचा गेल्या वर्षी झाला होता तसं पुन्हा कधीतरी केला जाऊ शकतो. परंतु आता ठोस अंतरेच्या करारापर्यंत पोहोचलेले नाहीत. सोमेश, तुम्ही सोबतच राहा. मात्र फोनवरून सध्या निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आपल्या सोबत आहेत. ढगे सर, तुमचं स्वागत आहे. या शांती वार्तेतून काहीतरी ठोस मार्ग निघेल अशी अपेक्षा होती, मात्र ती अपेक्षा आता फोल ठरलेली आहे. शांती वार्ता निष्फळ ठरल्याची बातमी येते. अमेरिकेचं शिष्टमंडळ हे आता परत जाते. मात्र प्रश्न उपस्थित होतोय की आता पुढे काय? नक्कीच 21 तासांपेक्षा सुद्धा जास्त कालावधीसाठी ही सगळी चर्चा चालली आणि मुळातच ही चर्चा ज्यावेळेस सुरू झाली त्याच्या अगोदरची शस्त्रसंधीच तकलादू आधारावर त्या ठिकाणी आधारित होती आणि इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मतभेद होते. तरी सुद्धा अशा प्रकारची शांतता चर्चा सुरू झाली. वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी चर्चा केली, परंतु त्यांच्यामधले मतभेद जे आहेत ते स्पष्टपणे पुढे आले आणि कुठे त्यांच्या दोन्ही पार्टीजमध्ये एक प्रकारे सहमती होऊ शकली नाही. आणि त्यामधला सर्वात महत्वाचा मुद्दा जो JD व्हान्स यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितला की ज्या उद्दिष्टासाठी हे युद्ध सुरू केलं ते म्हणजे इराणनं न्यूक्लिअर वेपन्स अण्वस्त्र हासिल करू नये आणि त्याच न्यूक्लिअर वेपन्सशी संबंधित एनरिच युरेनियम त्याच्याशी संबंधित कुठलाही करार किंवा त्याच्याशी संबंधित कुठलीही सहमती जर इराण दाखवायला तयार नसेल तर नक्कीच अमेरिका ही चर्चा पुढे घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून त्या अनुषंगानं अमेरिकेनं जे आहे इराणनं आमच्या अटी शर्ती मानल्या नाहीत म्हणून कुठल्याही डील विना
या चर्चेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि कुठलाही निर्णय न होता ते अमेरिकेला परत त्या ठिकाणी जात आहेत. पण दुसरी अत्यंत महत्वाची बाब, जो मूळ प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी विचारला की पुढे काय, एका बाजूला ही चर्चा त्या ठिकाणी होत होती, वेगवेगळ्या प्रकारे दोन्ही पार्टीजने प्रयत्न केला की काही डील पर्यंत आपण त्या ठिकाणी येऊ शकतो का. तर काही तास अगोदर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की ही चर्चा सफल हो का विफल हो, हे युद्ध आम्हीच त्या ठिकाणी जिंकलेलो आहोत. त्याच्या एक टप्पा पुढे जाऊन अमेरिकेच्या सेंटकॉम म्हणजे सेंट्रल कमांडनं अधिकृतरित्या जाहीर केलेलं आहे की आम्ही आमचे 2 नेव्ही डिस्ट्रॉयर्स हे स्ट्रेट ऑफ हुर्मुझ मध्ये धाडलेले आहेत आणि इराणनं तिथे ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सागरामध्ये सुरुंग पेरून ठेवलेले आहेत त्याचं डिमायनिंग करणं आणि त्याच्या माध्यमातून स्ट्रेट ऑफ होर्मुझ जे आहे खुली करणं, सुरक्षित करणं, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. इराणसाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीवर संपूर्णपणे आपलं वर्चस्व हा अत्यंत त्यांच्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे. तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेनं जर खरोखरच अशा प्रकारचे नेव्हल डिस्ट्रॉयर्स धाडले असतील आणि डिमायनिंग करण्यासाठी तो येणाऱ्या काळामध्ये जर प्रयत्न त्या ठिकाणी करणार असेल तर नक्कीच हा संघर्ष त्या ठिकाणी वाढेल. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता या चर्चा फिसकटल्यामुळे अमेरिकेमध्ये नक्कीच. गेल्यानंतर जेडी व्हान्स चर्चा करतील आणि पुढे काय होईल हे त्या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे. म्हणून खरोखरच ही 2 आठवडे शस्त्रसंधी त्या ठिकाणी टिकते, आणखीन याला जो आहे पॉज त्या ठिकाणी वाढतो का पुन्हा एकदा जे आहे हल्ले प्रतिहल्ले सुरू होतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. नक्कीच आता पुढचे 2 आठवडे नेमकं काय घडतंय पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. सर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी, माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.